ज्या दिवसाची मी आणि आरोही खूप जास्त वाट बघत होतो तो दिवस फायनली आला. आज होतं आरोहीच्या शाळेचा शेवटचा दिवस. आजपासून तिला सुट्ट्या लागणार होत्या. तिला जेवढा आनंद होता ना तेवढाच मला आनंद होतो. आणि कॉलनीतलं हे जेव्हा कुत्रं आलं ना तेव्हा ती खूप जास्त घाबरली. शाळेला सुट्ट्या लागल्या हा जेवढा आनंद होता ना तेवढंच व्हॅनवाले काका दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा त्यांना एक असं खाऊ देतात शेवटच्या दिवशी खाण्यासाठी. आणि ते खाण्यासाठी ती खूप जास्त एक्सायटेड होते. आणि गोड असल्यामुळे स्वामीला आम्ही हे काहीच दिलं नाही. तिला समोसे, चॉकलेट आणि मोतीचूरचे लाडू दिले. दुपारी पायलचं बाळ घरी आलं होतं आपल्या. त्याच्यासोबत सुद्धा आम्ही टाईम स्पेंड केला. आणि आज सुट्ट्या लागल्या आहे म्हणून सुट्ट्यांमध्ये काय काय खायचं हे सगळ्यांची लिस्ट करून ठेवली होती. सुरुवात फालुद्यापासून केली. तर मी छानपैकी फालुदा करून ठेवला होता. आणि आज जरी शाळेला सुट्ट्या लागल्या तरी आजपासून ग्रामरचा क्लास सुरू झाला आहे. खरं तर मी तिला म्हटली होती की आरोही नको जाऊ आजच्या दिवस, पण आमची आरोही खूप जास्त पंक्च्युअल आहे. मग एक नोटबुक घेतली आणि मग तिला मी ट्युशनला पाठवलं. आणि आज पहिल्यांदा नाशिकला पाऊस पडला. इतकं सुंदर वातावरण झालं होतं ना, पूर्ण गारवा सगळीकडे पसरला होता. आणि सगळं पाहून आमचा स्वामी जरा शॉक झाला होता. मग नंतर आता आरोहीला आणायची वेळ झाली. मग मस्तपैकी आम्ही दोघीजणं गेलो. आणि क्लास खूप जवळ आहे, अगदी म्हणजे 3-4 बंगले सोडूनच आहे. तर तिला आम्ही आणायला गेलो होतो. छानपैकी ते पाऊस पडला. मातीचा वास इतका सुंदर येत होता की बस. मग स्वामी आणि आम्ही मस्त रमत गमत तिला घ्यायला चाललो होतो. ट्युशनवरनं आल्याच तिची सुरुवात झाली की आज आम्हाला काय शिकवलं, काय झालं मम्मी, नाऊनमध्ये असे टाईप्स असतात, हे नाऊन असतं, ते नाऊन असतं. आणि आमचा स्वामी त्याच्यात धुंदीत होता. त्याला छत्री घेऊन चालायला मजा वाटत होती. मग दीदी पावसामध्ये भिजत होती हे बघून त्यालाही पावसात भिजायचं होतं. पण चालता चालता तो पडला. चलो, दॅट्स इट फॉर टुडे. बाय.